हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. एक असं मंच जिथे आपण स्पर्धा परीक्षासाठीच नव्हे तर आयुष्यातील ज्ञानासाठीही शिकतो. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. आपण बघणार आहोत LDL आणि HDL हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे घटक, जे आपल्या न्यूट्रिशन आणि हेल्थवर थेट परिणाम करतात. गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असं आपण नेहमी ऐकतो, पण खरं कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न. कोलेस्ट्रॉल हा शरीरातील वॅक्स लाईक फॅटी सबस्टन्स आहे, जो आपल्या सेल मेम्ब्रेन, व्हिटॅमिन डी, स्टेरॉइड हार्मोन्स आणि बाईल ॲसिड्स तयार करण्यासाठी आवश्यक असतो. म्हणजे सगळा कोलेस्ट्रॉल वाईट नसतो? बिलकुल नाही. खरं तर 80% कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये तयार होतं आणि उरलेलं अन्नातून मिळतं. शरीराला त्याची गरज असते, पण जास्त प्रमाणात असेल तर तो धोका ठरतो. MPSC मध्ये एकदा विचारलं होतं, LDL इज कॉल्ड बॅड कोलेस्ट्रॉल बिकॉज, मला वाटतं ते आर्टरीज ब्लॉक करतं, बरोबर ना? LDL, HDL, VLDL हे शब्द थोडे कन्फ्युजिंग वाटतात. थोडक्यात सांगाल का? नक्कीच. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल एकटा फिरू शकत नाही. ते लायपोप्रोटीन्स नावाच्या मॉलिक्युल्समध्ये पॅक होऊन रक्तात फिरतं. LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. हा कोलेस्ट्रॉल पेशंटना पोहोचवतो, पण जास्त प्रमाणात असेल तर आर्टरीजमध्ये प्लाक तयार करून ब्लॉकेज निर्माण करतो. म्हणून याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. HDL हा उलट काम करतो. आर्टरीज आणि टिश्यूजमधून कोलेस्ट्रॉल परत लिव्हरकडे नेतो. त्यामुळे याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. VLDL हा मुख्यतः ट्रायग्लिसराइड्स वाहून नेतो आणि नंतर LDLमध्ये रूपांतरित होतो. LPA हा एक विशेष प्रकार आहे, जो जेनेटिक फॅक्टरमुळे वाढतो आणि हार्ट डिसीज रिस्क वाढवतो. ही सगळी प्रक्रिया लिव्हरमध्ये कशी चालते? लिव्हर HMG-CoA रिडक्टस पाथवेद्वारे कोलेस्ट्रॉल तयार करतं. लिव्हरने तयार केलेला कोलेस्ट्रॉल VLDLमध्ये पॅक होतो. नंतर तो LDLमध्ये बदलतो. HDL मात्र उलट प्रवास करतो. तो रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट करतो, म्हणजे शरीरातील जास्त कोलेस्ट्रॉल लिव्हरकडे परत आणतं. आहारातून कोणत्या गोष्टींनी LDL वाढतं आणि कोणत्या गोष्टींनी HDL सुधारतं? LDL वाढवणारे पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स, तूप, बटर, रेड मीट, ट्रान्स फॅट्स, बेकरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेस स्नॅक्स. HDL वाढवणारी अन्न फॅटी फिश, सॅल्मन, मॅकरेल, ऑलिव्ह ऑइल, नट्स म्हणजे आल्मंड्स किंवा वॉलनट्स, ओट्स, लेग्युम्स, फ्रूट्स हे सॉल्युबल फायबर वाढवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात. म्हणजे डाएटच्या माध्यमातून आपण आपल्या लिपिड प्रोफाईलवर खूप परिणाम करू शकतो. हो. नियमित व्यायाम, कमी साखर आणि योग्य फॅट्स वापरल्यास LDL कमी आणि HDL वाढवता येतो. LDL जास्त झाला तर नेमकं काय होतं? LDL जास्त झाल्यावर आर्टरीजमध्ये प्लाक तयार होतं. ही प्रक्रिया अर्थेरोस्क्लेरोसिस म्हणतात. त्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊ शकतात. HDLचे फायदे काय असतात? HDL केवळ कोलेस्ट्रॉल परत नेण्याचं काम करत नाही, तर त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही असतात. हेच हृदयाचं रक्षण करतात. आपण आपल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कसे तपासतो? यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट केली जाते, ज्यात टोटल कोलेस्ट्रॉल, LDL-C, HDL-C आणि ट्रायग्लिसराइड्स हे सर्व तपासले जातात. साधारण टार्गेट्स असे असतात: LDL-C कमीत कमी 100 mg/dl म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी, HDL-C जास्तीत जास्त 60 mg/dl म्हणजे संरक्षक स्तर, आणि ट्रायग्लिसराइड्स कमीत कमी 150 mg/dl. जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर औषधं घ्यावी लागतात का? प्रथम पायरी म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. सॅच्युरेटेड फॅट कमी करा, ऑलिव्ह ऑइल वापरा, ओट्स, फ्रूट्स आणि लेग्युम्स वाढवा, एक्सरसाइज करा, धूम्रपान बंद करा. जर हे पुरेसं नसेल तर स्टॅटिन्स, LDL कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी. इझिटीमाइब कोलेस्ट्रॉल ॲब्झॉर्प्शन कमी करते. PCSK9 इन्हिबिटर्स जेनेटिक किंवा सिव्हिअर केसेससाठी. फायब्रेट्स किंवा ओमेगा-3 ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. WHO आणि FSSAIचा या विषयाशी संबंध काय आहे? खूप महत्त्वाचा. WHOने रिप्लेस नावाची मोहीम सुरू केली आहे, जगभरातून इंडस्ट्रियल ट्रान्सफॅट एलिमिनेट करण्यासाठी. त्यांचा उद्देश आहे 2025 पर्यंत ट्रान्सफॅट फ्री वर्ल्ड बनवणं. FSSAI अंडर ईट राईट इंडिया मोहीम, बॅलन्स डाएट, कमी सॉल्ट शुगर फॅट अवेअरनेस आणि ट्रान्सफॅट फ्री इंडिया बाय 2022
इनिशिएटिव्ह भारतीय आहारात ट्रान्सफॅट्स 2% कमी ठेवणं. म्हणजे या मोहिमा थेट हार्ट हेल्थशी संबंधित आहेत. हो, कारण डाएट आणि लाईफस्टाईलमधूनच आपण कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क कमी करू शकतो. LDL कमी ठेवा, HDL वाढवा आणि ट्रान्सफॅट्स दूर ठेवा. योग्य आहार, व्यायाम आणि जागरूकता म्हणजेच आरोग्याचं खरं विमा कवच. ओके, धन्यवाद मॅडम. आजचा सगळा विषय खूप स्पष्ट झाला. आता LDL, HDL, ट्रान्सफॅट सगळं क्रिस्टल क्लिअर आहे. आपल्या प्रेक्षकांना जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक गोष्ट विसरू नका, न्यू नॉलेज कॅम्पसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.